सावळ्याची जणू सावली 14 जानेवारी भागामध्ये ऐश्वर्या सावलीला म्हणते, बघत काय उभी राहिली, हे कुणी साफ करायचं. सारंग सावलीकडे बघतो. सावली म्हणते, मी पाणी घेऊन येते हां. बाकीच्यांना म्हणते, तुम्ही काय बघत राहिलात, बॅगा कुणी काढायच्या. एकनाथ म्हणतो, सखदेव बॅगा घेऊन ये. बबलू म्हणतो, सारंग दादा तू जा आतमध्ये, आम्ही बघतो. सारंग आत निघून जातो. बबलू सोमला खुणवतो, चल सामान आणूया. सावली पाणी घेऊन येते. ऐश्वर्या म्हणते, ए मूर्ख, साफ कुणी करायचं, मी याला नाही हात लावणार. सावली म्हणते, थांबा थांबा मी साफ करते. ऐश्वर्या ते अमृता वहिनी किती घाण आहे इथे, सगळीकडं घाण, हे लोक असल्या घाणीत राहतात. सावली आता साफ करते. ऐश्वर्या आत निघून जाते. जयंती भैरवीला फोन करते आणि म्हणते, माई इकडं लय मोठी गंमत आहे, तुम्हाला आज मी मस्त बातमी देणार. भैरव म्हणते, तुझ्या बातमीमध्ये दम तर काही नसतो, पण ह्यावेळेस नीट बातमी सांगायची हा. जयंती म्हणते, मग राहू द्या, आणि फोन कट करते. भैरव म्हणते, बावळट कुठली, आणि पुन्हा फोन करते आणि म्हणते, जयंती काय बातमी आहे. जयंती म्हणते, ॲब्रोचे एवढे, फेशियलचे तेवढे, 250 रुपये घेला. भैरव स्माईल करत म्हणते, दिले. जयंती म्हणते, अहो इथं ती पांढरी पाल आली आहे आणि नुसता गोंधळ घालते. भैरव म्हणते, जयंती मी तुला 2000 रुपये देते. जयंती म्हणते, 2000, आणि बोटाने मोजायला लागते आणि म्हणते, भैरव माई 2000 तर खूप काही येईल ना. भैरव म्हणते, हो पण लक्षात ठेवायचं, आता तिथली खडा ना खडा मला बातमी द्यायची. 5-5 मिनिटाला फोन करावा लागला ना तरी करायचा. ऐश्वर्या खिडकीतून ऐकत असते आणि म्हणते, किती चीप लोक आहे, फक्त 2000 रुपये किती वाटतात हिला. अमृता सारंगच्या रूममध्ये बसलेली असते आणि म्हणते, सारंग खोली छोटी आहे पण छान आहे ना. सारंग म्हणतो, वहिनी कशाने छोटी, अगं झोपण्यापुरती जागा असली तरी खूप झाली, आणि इथे तर आपण आरामात राहू शकतो. आणि तुला सांगू का, इथं आल्यापासनं मला एकदम टेन्शन फ्री वाटतंय. नाही म्हणजे घरी मी ऑफिसचे कामं करायचो, पण इथे पण करतोय, पण घरी डोक्यावर एक टेन्शन असायचं, सतत लोड जाणवायचा, पण इथे बसून ऑफिसचे कामं केल्यावर अगदी मस्त वाटतंय, टेन्शन फ्री. आणि इथं आल्यापासनं खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या. अमृतामध्ये, सारंग किती बदललास तू, सावलीबद्दल काही कळालं का तुला. सारंग म्हणतो, वहिनी जेवढं वाटत होतं ना सगळं त्याच्या उलट आहे. तेवढंच सावली येते आणि ते, सारंग सर जेवणाची तयारी झाली. सारंग हसून म्हणतो, हो चल वहिनी. तो निघून जातो. अमृता म्हणते, सावली बस ना जरा वेळ, तू बघितलंस ना सारंग किती बदलला, असं वाटतं तुमच्यामध्ये सगळं व्यवस्थित झालं. सावली म्हणते, वहिनी दिसताना तसं नाही आहे. अभिषेक करून आल्यानंतर सारंग सरांनी पुन्हा एकदा क्लिअर केलं. ते मला म्हणाले की आपल्यामध्ये काहीच नाही आहे. अमृता म्हणते, हो पण सावली सारंग खूप बदलला, बाहेर सगळे जेवणाच्या पानावर बसतात. सारंग म्हणतो, अहो आज तरी आमच्याबरोबर जेवायला बसा. एकनाथ म्हणतो, आज नका आग्रह करू. अमृता येते आणि सारंग शेजारी बसते. ऐश्वर्या येते आणि म्हणते, हे काय असं जेवायचं. बबलू म्हणतो, हो असंच जेवायचं, अजून कसं जेवतात. ऐश्वर्यांचे, सारंग तू विसरलास का, आपण मेंदळे, आपलं एक स्टेटस आहे, आपण असं बसून जेवायचं. सावलीला म्हणते, काय गे मुली, तुला साधं डायनिंग टेबलची व्यवस्था नाही करता आली. अगं तुमच्या घरात काही होत नव्हतं तर सारंगची हॉटेलमध्ये व्यवस्था करायची. तो रूपम कॉस्मेटिकचा मालक आहे, त्याला असं ठेवलं. सावली म्हणते, ऐश्वर्या मॅडम ह्या गावामध्ये हॉटेल नाही आहे, हॉटेल असताना सारंग सरांची व्यवस्था आम्ही तिथंच केली असती, पण आमच्या परीने आम्ही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. ऐश्वर्याने ते कमी न पडू द्यायला तुमच्याकडं आहे काय गं. तिच्या बोलण्यामुळे सारंग शॉक होतो. ऐश्वर्याने ते कम्प्लिटली नॉन डिझर्विंग आहात तुम्ही. तिलोत्तमा मेहेंदळ्यांचा मुलगा तुमच्या घरी आला आहे आणि ही अशी अरेंजमेंट केली तुम्ही. जर मॉमला हे सगळं कळलं ना, त्याला 1 मिनटं इकडे. सारंग म्हणतो, वहिनी त्याची काळजी तू नको करूस, मी आईशी बोलेल, तू बस. ऐश्वर्याने ते, अरे पण हे सारंग. तो म्हणतो, वहिनी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू कशाला टेन्शन घेतेस, बस. आता ऐश्वर्या बसते. कानू म्हणते, तैसा माझ्या सावलीने तांदळाची खीर केली. अमृता तिच्याकडं स्माईल करून बघत असते. कानू म्हणते, तिच्या हाताला लई चव आहे बरं, तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला लई आवडल. अमृता म्हणते, हो आता सगळेच खीर खातात. बबलून तो, सावली वहिनी खीर लई भारी झाली आहे,
सोम म्हणतो वहिनी खीर कमाल झाली आहे. आता ऐश्वर्या वाकडं तोंड करते. आता अमृता आणि सारंग पण खीर खातात. अमृता म्हणते सावली खरंच खीर कमाल झाली आहे. सारंग खीर आवडली आहे का? तो हसून सावलीकडे बघत म्हणतो खीर छान झाली आहे. अमृता सावलीला खुणवते. ती स्माईल करते. तेवढे ऐश्वर्या म्हणते ही काय घाण आहे. खीर बघत म्हणते ह्यामध्ये किडा आहे. उठत म्हणते मला नाही जेवायचं यक. सारंग म्हणतो वहिनी ती वाटी दे. अमृता त्याच्याकडे वाटी देते. सारंग बघतो. त्याला खूप राग येतो आणि म्हणतो वहिनी मी समजू शकतो रोजच्या सवयीप्रमाणे इथे गोष्टी नसतील, पण इथे काही वाईट नाही अगं. एवढं टोकाचं बोलीस ना तू, म्हणून मी म्हणतो. ज्या दिवसापासून मी बबलू सोम इथे आलो त्यांना विचारतो काही प्रॉब्लेम झाला? अगं आनंदात राहिलो आम्ही इथे, मग एवढं टोकाची बोलायची काय गरज आहे? अमृता वहिनी पण जेवायला बसली आणि तू विसरत असेल तर तुला आठवण करून देतो. आईबाबांनीसुद्धा गरिबीत दिवस काढलेत. ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना पण जाणीव आहे आणि आईची शिकवणे आहे त्या परिस्थितीशी जुळून घ्यायचं आणि आनंदात जगायचं. प्रभू श्रीरामानेसुद्धा शबरीची बोरं आनंदात खाल्ले. मग आपण कोण आहोत? सावली सारंगकडं कौतुकाने बघत असते. सारंग म्हणतो ज्या मातीत आपण वाढलो, ज्या निसर्गाने आपल्याला जगण्याची संधी दिली, त्या निसर्गाबाबतीत आपण जर चुकीची समजूत करून घेतली असेल तर आपण एकदा विचार करायला हवा. चूक नक्की कुणाची आहे? आणि हा किडा नाही आहे, ही वेलची आहे. जयंती डोक्याला हात मारते. ऐश्वर्या वाटीकडे बघायला लागते. सारंग म्हणतो सावली वहिनीला दुसरी वाटी दे. आणि भागवत कुटुंबाकडून मी सारंग मेंदळे तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज त्यांचा पाहुणचार स्वीकार आणि त्यांनी एवढ्या प्रेमाने हे सगळं बनवलं त्याचा आस्वाद घे आणि बस. एकनाथ म्हणतो ताईसाहेब बसा. सारंग म्हणतो वहिनी प्लीज बस. ऐश्वर्या बसते. सारंग आता सगळ्यांवर नजर टाकतो. सावलीकडे बघतो तर सावली स्माईल करत असते. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर रात्री सावली भांडी घासत असते. तेवढे अमृता येते आणि म्हणते सावली मी मदत करते. सावली म्हणते वहिनी थांबा मी तुमच्यासाठी खुर्ची मागवते. अमृता म्हणते अगं राहू दे मी तुला मदत करते. ती म्हणते वहिनी राहू द्या खुर्ची मागवते. अमृता म्हणते ठीक आहे मी इथे बसते. आता सावली भांडी घासायला लागते. अमृता म्हणते सावली सारंग इथे आला ते बरं झालं ना? इथे येऊन सगळ्यांमध्ये मिसळून राहतो. मला खरंच खूप बरं वाटतं अगं. आणि मगाशी जेवताना बघितलं ना त्यांनी तुझी आणि तुझ्या घरच्यांची कशी बाजू घेतली. तुला सांगू माणूस तेव्हाच असं वागतो जेव्हा त्याला कुणाविषयी अशी आपुलकी वाटते. सावली अमृताकडे बघते. ती मान हलवते. आता सावलीला खूप आनंद होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.